टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत जोडले गेलेत. हर्षवर्धनजी, स्वागत आहे आपलं. माझा थेट पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एका महापौराच्या दालनात, उपमहापौराच्या दालनात एक फोटो काय लावला जातो. तुम्ही इतक्या उघडपणे भूमिका घेऊन टिपू सुलतानचं समर्थन करता. एवढा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटत बरं झालं असतं जर का या वादात पडलो नसतो तर? वाद जो उपस्थित केला जातोय आणि हा वाद नाही, याच्यावरचा तोडगा स्वरूपामध्ये मला प्रश्न विचारला होता. मूळ मी का बोललो, कुठे बोललो, कशाच्या अनुषंगाने बोललो, हा संदर्भ बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा माझा एक शब्दाला घेऊन जे बोलला जात आहे हा माझ्यावर कुठेतरी एक असणारा अन्याय आहे. त्यामुळे मी देखील शिवप्रेमी आहे. मला प्रश्न पत्रकारांनी हा विचारला की महापुरुषांच्या आणि ज्या वेगवेगळ्या जातींच्या अस्मिता असणाऱ्या जे राष्ट्रपुरुष आहे या सर्वांचे फोटो हे कार्यालयामध्ये समकक्ष स्वरूपामध्ये लावावेत, जेणेकरून दंगली होणार नाही, सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहतील, एक दुसऱ्यांचा आदर करतील, अशी मागणी काही संघटनांनी केलेली आहे. आणि ही मागणी करताना ते शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानचाही फोटो त्यामध्ये असावा. या मागणीकडे आपण कसे बघता, याला उत्तर देत असताना मी सोल्युशन स्वरूपामध्ये हा असावा तो नसावा दोघांची तुलना ही अजिबात केलेली नाही. हे या आशयाने मी माझं वक्तव्य हे आहे की शिवाजी महाराजांचा पराक्रम हा अद्वितीय आहे. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचा जो विचार आहे हा अलौकिक आहे आणि त्या विचाराच्या आणि शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन, आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी देखील काम केलं आणि ते इंग्रजांच्या विरोधात त्या लढाईमध्ये त्यांचा हा मृत्यू झाला. आणि ह्या आशयाच्या अनुषंगानं टिपू सुलतान आणि त्यांचे जे फोटो आहेत हे कार्यालयामध्ये लागण्याच्या अनुषंगानं आणि दंगली टाळण्याच्या अनुषंगानं मी बोललोय. यामध्ये तुलनेचा कुठे भाव नाही. मला एक सांगा, तुम्ही राष्ट्रपुरुषांचे फोटो म्हणालात, तुम्ही टिपू सुलतान यांना राष्ट्रपुरुष यांच्या यादीमध्ये बसवू इच्छिता? टिपू सुलतानांना राष्ट्रपुरुष म्हटलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? चा जो फोटो आहे तो भारताच्या मूळ संविधानामध्ये आहे. कोणाचा? त्यामुळे टिपू सुलतानांचा जो फोटो आहे तो भारताच्या संविधानामध्ये प्रकरण 16 मध्ये झाशीची राणी आणि टिपू सुलतान यांचा फोटो आजूबाजूला आहे. आणि ज्या व्यक्तीचा फोटो भारताच्या संविधानामध्ये आहे याच्या संदर्भात नागरिक या नात्यानं आपण वाद घालणं चुकीचं आहे असं मला वाटतं. भारताच्या संविधानामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो आहे, गुरु गोविंद सिंगचा आहे, गौतम बुद्धांचा फोटो आहे, रामकृष्ण सीतेचा फोटो आहे, हनुमानाचे फोटो, असे जे. पण मग आपल्याला आपण राज्यघटनेत ज्या चुका झाल्या किंवा ज्या ज्या गोष्टी दुरुस्त करायला हव्या होत्या काळवेळेनुसार तर त्या आपण दुरुस्त केल्यानंतर तर मग आता टिपू सुलतान हा जर का राष्ट्रपुरुष आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही राज्यघटनेचा दाखला देताय तर मग जिथे कोणता दुसरा वाद या निमित्ताने मला उपस्थित होऊ द्यायचा नाहीये. याचं कारण असे की या वादातून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. एका राष्ट्रपुरुषांचे फोटो असावे त्यात हा असावा का जेणेकरून दंगली होणार नाही हा आशय. आता टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये हे मी इथे कोट करतो. त्यांच्या संदर्भातले जे काही वाद आहे, आता राज्यघटनेच्या वेळेस चुका झाल्या हे पण आपण एकदम कसं आपण म्हणू शकतो, त्याच्यात सुधारणा केल्या गेल्या ना 4 वेळा. चुका म्हणजे काही कमतरता होत्या, वेळेनुरूप त्यात सुधारणा केल्या गेल्या राज्यघटनेत. असं नाही वाटत तुम्हाला? झाल्या का नाही झाल्या सुधारणा? इंदिरा गांधी पंतप्रधान असल्यापासून आतापर्यंत सुधारणा होत आहेत. 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली, 105वी झाली, घटना दुरुस्ती होतात आहेत ना. बरोबर. त्या घटना दुरुस्ती होत असताना घटनाचं जे काम करणार तिथले लोक आहेत त्या घटना दुरुस्ती करतात. आता त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं ही टिपू सुलतान त्यामध्ये असणं ही चूक आहे का चूक, या अंकाने एक व्यापी झाली पाहिजे. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, या अनुषंगानं चर्चा न होता अत्यंत सभ्य आणि ऐतिहासिक तथ्य आणि सत्यांच्या अनुषंगानं चर्चा होऊन त्यामध्ये जर काही निष्कर्ष निघत असेल तर त्याची अंमलबजावणी पुढे करायला हरकत नाही. मात्र चर्चाच न करता केवळ द्वेषाचं राजकारण केलं जात असेल तर हे चुकीचं आहे. नाही, पण मग मला एक प्रश्न तुम्हाला आणखीन विचारायचा आहे की जर का तुम्ही टिपू सुलतानांना राष्ट्रपुरुष म्हणत असाल आणि त्यांचा घटनेतल्या दाखला तुम्ही देत असाल तर मग त्याच्यावरनं एवढं रान उठत असेल, तुम्ही म्हणताय दंगली घडवण्याचा प्रयत्न ज्यांचा कोणाचा असेल, म्हणजे समाजातलं वातावरण बिघडतंय, मग तुम्हाला असं या क्षणी वाटत नाही का की आपण आपल्या विधानापासून मागे यावं
विधानापासून दिलगिरी व्यक्त करावी, जेणेकरून हा वाद संपेल, तणावाची परिस्थिती निवळेल. हॅलो. हां, माझा प्रश्न असा होता की तुमच्या विधानानं जर का वाद इतक्या टोकाचा निर्माण होत असेल, राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होत असेल, तर तुम्हाला असं नाही वाटत की माफी मागून हा वाद संपून टाकला पाहिजे, तणाव निवळून जाईल एका मिनिटात, माफी मागून टाकली पाहिजे? मी विषय हा आहे की की नाही 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 मी माफी कशाची मागावी. मला आपण हे सांगा की मी शिवाजी महाराजांचं पासून प्रेरणा आदर्श घेतल्याच्या न होण्याच्या पार्श्वभूमीवर मी कोणाची तुलना केलेली नाही. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय, शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे हे आपल्याला सांगतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष हा विनाकारण जो वाद उपस्थित करतोय त्या नेमकेपणावर मला यायचंय. बर, हा महाराष्ट्राच्या शांततेचा विषय, हा काही माझ्या कोणाच्या एका व्यक्तीचा काही इगोचा हा विषय असू शकत नाही. बर, म्हणजे तुम्हाला विषय जो आहे हा देवेंद्र फडणवीस एवढ्या तावातावानी बोलले. माझं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा कुठेही त्यांनी आधार घेतला नाही. त्यांनी बेछूट स्वरूपामध्ये जे विधान केलं, ते मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य काय ते तपासून घेतलं पाहिजे. तपासून त्याच्यावर माझ्या विरोधातही द्यायची असेल तर हरकत नाही, पण त्यांनी चेतावणीखोर अशा स्वरूपाची त्यांनी भाषा केली. मी जे बोललो नाही तेही माझ्या तोंडामध्ये कुठेतरी टाकण्याचा प्रयत्न केला. अहो, जे मी बोललो नसेल, जो माझा भावार्थ नसेल, जे माझे शब्द नसतील, मी कुठल्याही कशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये मी त्यांचा गौरव जो आहे तो माझ्यासाठी शिरसावंद्य आहे असं बोललेलं असताना मी माझं वक्तव्य वापस घ्यावं असं कसं असा आग्रह मला का होतो? बरं, मला एक सांगा की टिपू सुलताननं कन्नड भाषा बदलली, त्याच्याऐवजी फारसी भाषा कंपल्सरी केली. टिपू सुलताननं कर्नाटकासह अनेक ठिकाणी मंदिरं तोडली फोडली. टिपू सुलताननं गावाची नावं बदलून मुस्लिम धर्माची केली. टिपू सुलताननं अनेक हिंदूंची कत्तल केली. हे पण वास्तव आहे ना? काय हे पण वास्तव तुम्ही नाकारताय? या दोन नाही नाही मी इतिहासाचा तज्ञ असण्याचं काही कारण नाही. मी विषय आपल्याला सांगतो की दोन मांडण्या होतात. एक मांडणी होतीये की टिपू सुलतानांचा जो इतिहास आहे तो इतिहास मांडला जातोय. आणि त्यात मला पुन्हा आपल्याला कळीचा सांगायचा आहे की नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पोस्टरवर, बॅनरवर, त्यांच्या जाहीर सभाच्या बॅकड्रॉपवर, एवढंच नाही त्यांच्या जाहीरनाम्यावर टिपू सुलतानचा फोटो होता. तेव्हा टिपू सुलतान त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्या मांदियाळीमध्ये बसण्याची त्यांना कोणती अडचण नव्हती. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षांनी त्यांचे महापौर आणि त्यांच्या नगरपालिका असताना रस्त्याला टिपू सुलतानचं नाव दिलं, मोहल्ल्याला टिपू सुलतानचं नाव दिलं, सभागृहाला टिपू सुलतानचं नाव दिलं. थेट सध्याच्या ज्या महापौर आहेत आणि सध्याचे मुंबईचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत यांनी टिपू सुलतानची नावं वेगवेगळ्या ठिकाणी दिली आहेत आणि ती शूर असल्याच्या अनुषंगाने दिली आहेत. तर भारतीय जनता पक्षाला 15 दिवसाच्या आधी टिपू सुलतान हे शूर वाटत होते. टिपू सुलतानचे फोटो त्यांना बॅनर पोस्टरवर हवे होते. असं काय झालं की आज एकदम टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस उलट बोलतात? देवेंद्र फडणवीसांच्या मागेच जे बॅनर पोस्टर लागलेले तिथे टिपू सुलतानचे फोटो. बर, मला एक सांगा, ठीक आहे, आपण याच्यातल्या अनेक गोष्टींची आपण पडताळणी करू, याच्यातलं काय वास्तव आहे तेही आपण सगळ्यांच्या समोर आणू. पण तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्हाला मुस्लिम मतं हवी आहेत, मुस्लिमांच्या बद्दल तुमच्या मनात सहानुभूती हवी आहे काँग्रेसच्या मनात, आणि ती गेल्या काही काळात MIM सातत्यानं मिळवली, म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर तुम्ही टिपू सुलतानचं नाव घेताय? मी टिपू सुलतानचं त्यांच्या बरोबरीत नाव घेतोय हे कृपा करून वारंवार आपण म्हणू नका. आपण जो विचारलेला प्रश्न तो खूप छान आहे, मी त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. की निवडणुका महाराष्ट्रातल्या बहुतांशी झालेल्या आहेत. 12 जिल्हा परिषद झाल्या, 29 महानगरपालिका झाल्या, 288 नगरपालिका झाल्या. आता 2029ला निवडणूक आहे. आता कोणती निवडणूक नाही, त्यामुळे काही मतांच्या अनुषंगानं काही बोलण्याची करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा मतं पाहिजे होती तेव्हा भाजपच्याच बॅनर पोस्टरवर टिपू सुलतान होता, हेही मी आपल्याला निदर्शनास आणून देतो. आता कोणत्याही निवडणुका नाही, आता मतांचं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता नाही. महाराष्ट्रामध्ये जातीच्या धर्माच्या नावावर दंगली घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या अनुषंगानं महापुरुषांच्या नावावर भांडू नका ही अर्थहात घालण्याच्या अनुषंगानं हा केलेला प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये शिवाजी महाराज आपलं वैभव आहे, आपली दौलत आहे आणि ते आपला अभिमान आहे, ही बाब
वारंवार वारंवार माझ्या मूळ वक्तव्यापासून आम्ही अधोरेखित करत आहोत आणि ती अधोरेखित करण्याची वेगळ्याने आवश्यकता नाही. मात्र शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहे, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे, हे वारंवार मी सांगत आहे. बर आणि नाही, शिवाजी महाराजांनी जे सांगितलं की सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांच्या विरोध करणारे जे आहेत ते काही ज्यांनी शिवाजी महाराजांकडून असलं पाहिजे ते शिवाजी महाराजांच्या विरोधात. बर शिवाजी महाराज एका जातीचे नाही, शिवाजी महाराज एका धर्माचे नाही. शिवाजी महाराज हे वैश्विक नेतृत्व आहे आणि प्रतिपदेचा चंद्र जसा जसा वाढत जातो तशी त्यांची कीर्ती आपण वाढवली पाहिजे. हे राजमुद्रेतला भाव जो आहे हा घेऊन आपण काम केलं पाहिजे. बर, दोन प्रश्न आहेत सर तुमच्याकरता दोन प्रश्न आहेत. कर्नाटकात आता तुमचं सरकार आहे, तुम्ही म्हणाल त्या गोष्टी होऊ शकतात. टिपू सुलतान आणि कर्नाटक यांचं नातं काय आहे ते मला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. तुम्हाला जर का टिपू सुलतान संविधानात आहे आणि एका अर्थानं आदर्श आहे म्हणून संविधानात आहे असं जर का वाटत असेल तर कर्नाटक सरकार आहे तिकडे टिपू सुलतानचे पुतळे उभे करायला सांगितले तर काय हरकत आहे? तुम्हाला काय वाटतं, चालेल तुम्हाला? पुतळे उभे करण्याच्या अनुषंगानं मला काही कर्नाटकच्या काँग्रेसच्या सरकारला काही विनंती आणि त्यांना काही सूचना करण्याचा अधिकार नाही. मुळात पुतळ्यांचंही राजकारण आपण किती करायचं आणि काय करायचं हा एक प्रश्न आहे. मुद्दा हा आहे की आपण गुन्ह्यागोविंदाने हा प्रश्न तुम्हाला मी अशा करता विचारला की कर्नाटकमध्ये मागच्याच वर्षी शिवछत्रपतींचा पुतळा हटवला गेला. अगदी अलीकडे तेलंगणातल्या काँग्रेसच्या सरकारनं महात्मा फुलेंचा पुतळा हलवला. त्या संदर्भात तुम्ही एवढ्या आक्रमकपणे आणि ठामपणे संविधानात असं लिहिलं तर संविधानात महात्मा फुले सुद्धा आहेत ना, संविधानात छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत ना. मग त्यांचे पुतळे जेव्हा हटवले जातात तेव्हा का नाही तुम्ही ठाम भूमिका घेत? हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचा संपर्क तुटलाय. पुढच्या काही क्षणात ते आपल्यासोबत जोडले जातील. पण मी दोघांची तुलना केलेली नाही असं ते वारंवार सांगतायत. पण जेव्हा दोन ऐतिहासिक पुरुषांचे फोटो एका बाजूला एक लावले जातात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांची तुलना केली जाते. त्यांचा आदर्श घ्यावा असं आपल्याला त्यातून सूचित करायचं असतं. हर्षवर्धन सपकाळ सांगतायत त्याप्रमाणे संविधानात त्यावेळेला टिपू सुलतानचा फोटो होता का तर होता, त्याचा शेर म्हैसूर अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला होता. पण त्याच वेळेला टिपू सुलताननं आपल्या कारकिर्दीमध्ये हजारो हिंदूंची कत्तल केली होती, मंदिरं पाडली होती. एवढंच नाही तर कर्नाटकमध्ये स्थानिक भाषा सोडून उर्दूला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला होता. अनेक गावांची नावं जबरदस्तीनं बदलण्यात आली होती. या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याशी बोलताना पुढच्या काही क्षणात परत एकदा हर्षवर्धन सपकाळ जोडले जातील. पण आपल्याशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी असं सांगितलं की मला माफी मागण्याचं काहीच कारण नाही. त्यावर NDTV मराठीनं त्यांना प्रश्न विचारला, महाराष्ट्रात जर का पुन्हा एकदा आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ जोडले गेलेत. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. काही तांत्रिक अडचण होती त्यामुळे संपर्क तुटला होता. मी प्रश्न तुम्हाला ब्रेकवर जाण्याच्या आधी असा विचारला होता की शिवछत्रपतींचा पुतळा जेव्हा कर्नाटकातनं हलवला गेला, महात्मा फुले यांचा हटवण्याचा प्रयत्न झाला. उत्तर देतो मी. हा बोला. या दरम्यान आपण लाईनवर पुला जात असताना मी आपल्याला हे सांगतोय की मी तुलना कोणाशी शिवाजी महाराजांची तुलना ही केलेली नाही. बर, शिवाजी महाराज आमची आनबान शान आहे हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे माफी मागावीचा जो आशय आहे, कशाची मागावी म्हणजे हे मी जे बोललेलो आहे या गोष्टी आपण कृपा करून ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या पुढे गेल्या पाहिजे ही माझी असणारी विनंती आहे. आणि निवडणुका ह्या संपलेल्या आहेत, आता महाराष्ट्र गुन्ह्यागोविंदाने शांततेने पुढे झाला पाहिजे या आशयाच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना आपण जे दोन प्रश्न विचारले, तर जो महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा तेलंगणातला आहे, हे भाजपचे लोक पाडतानाचं फुटेज जे आहे हे व्हायरल झालेलं आहे. तिथली घटनेचे जे डिटेल्स आहेत त्या अनुषंगानं आपले सचिन सावंत जे आहेत ते तिथले AICCचे सेक्रेटरी आहेत, यांनी सविस्तर त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. राहिला कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं कुठे काही जर अशा स्वरूपात झालं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये कर्नाटकमध्ये जाऊनही आम्ही जरूर आंदोलन करू, हे मात्र या निमित्ताने आपल्याला मला सांगितलं पाहिजे. बर, साधारण कधी तुम्ही कर्नाटकात जाऊन आंदोलन कराल? या सगळे जे पुतळ्याचा जो आशय आहे, कारण याआधी रेल्वे स्टेशनचं नाव शिवाजी महाराज बदलल्या जात असल्याच्या अनुषंगानं
काही बातम्या चालवल्या गेल्या. हो. त्यावेळेस तातडीने आम्ही तिथल्या आमदारांशी आणि मंत्र्यांशी संपर्क साधले असताना असं कोणते नाव बदलून गेलं जाणार नाही. शिवाजीनगर नावाचं एक प्रभाग हा बेंगलोरमध्ये आहे आणि तो शिवाजी महाराजांचा जो प्रभाग आहे, जो वार्ड आहे, जी वस्ती आहे, जो भाग आहे, त्या भागामध्ये मोठ्या संख्येने तिथे दलित समाजाचे, मुस्लिम समाजाचे आणि ख्रिश्चन समाजाची लोक राहतात आणि त्याला शिवाजीनगर नाव कायम ठेवायचं. म्हणजे तिथे शिवाजीनगरचे 2 मेट्रो स्टॉप आहेत. बर. तर शिवाजीनगरच्या एका मेट्रो स्टॉपला काय म्हणायचं आणि दुसऱ्या मेट्रो स्टॉपला काय म्हणायचं, ठीक आहे. अशा आशयाची ती मागणी होती. शिवाजीनगर नाव बदलण्याची मागणी नव्हती. ठीक आहे. हे नाही, हे पण कर्नाटकच्या शिवछत्रपतींचा सरकारशी पुतळा बोलून उभा राहायला महाराजांचं विरोध नाव झाला त्या असेल ठिकाणी किंवा काढलं. हटवला असेल तर हे- तुम्ही हे- असं म्हटलंय की काँग्रेसच्या वतीनं तुम्ही आंदोलन कराल. मी शिवाजी महाराजांचा पुतळा जर चुकीच्या पद्धतीने हलवला गेला असेल, असा इश्यू असेल, तर जरूर आम्ही तिथे आंदोलन. ठीक आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याचे डिटेल द्या, सपकाळ ते कृपा साहेब. करून आपण नक्की, द्याल मी अशी तुम्हाला नक्की अपेक्षा पाठवतो. करतो. या शो नंतर तुम्हाला निश्चित ही डिटेल्स पाठवतो. मला एक सांगा, तुम्ही इतके वर्ष राजकारणात, समाजकारणात आहात, खूप मोठा अनुभव आहे तुमचा प्रदीर्घ. जेव्हा एखाद्या छोट्याशा गोष्टीवरनं किंवा कुठल्याही एका विषयावरनं वाद निर्माण होतो, तेव्हा प्रशासन, पोलीस, तुमच्यासारखे जुने जाणते राजकारणी यांची भूमिका काय असते? वादाचा विषय बाजूला ठेवा, म्हणजे गोष्टी सुरळीत होतील, बरोबर ना? अशा प्रकारची साधारण भूमिका असते. समजा जर का तिथल्या फोटोच्या तुम्ही केलेल्या समर्थनानं महाराष्ट्रात एवढा वाद निर्माण झाला असेल, आंदोलनं होत आहेत, दगडफेक होते आहे, काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं होत आहेत, तुम्ही तर आरोप केला की दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. जर काय सगळं वाईट आणि चुकीचं असेल, तुम्ही शब्द मागे घेतला, सगळ्या गोष्टी शांत होऊ शकतात. काय हरकत आहे शब्द मागे घ्यायला? समाज मध्ये कुठेतरी गैरसमज निर्माण होईल, कुठेतरी वातावरण खराब होईल, असा ना माझा स्वभाव आहे, ना अशी माझी कारकीर्द राहिलेली आहे. असा स्टंट बीट करणं हाही माझा स्वभाव अजिबात राहिलेला नाही. मी आपल्याला हेच सांगतो की शिवाजी महाराजांचं जे असामान्य त्यांचं कर्तृत्व, जे अद्वितीय त्यांचा जो पराक्रम आहे, हा पराक्रम आम्हाला श्रीसावंत आहे आणि त्यांच्यासोबत कोणाची तुलना होण्याचा प्रश्न नाही. नाही, सपकाळ शिवाजी साहेब, महाराजांचं- तुमचा पूर्ण आदर राखून मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुमच्या मनात शंका येणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे. शंका आहे ती टिपू सुलतानच्या बद्दल, लोकांनाही, माध्यमांनाही आणि तुमच्याही कार्यकर्त्यांना, तुमचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला आणि संजय राऊत यांना सुद्धा शंका आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की टिपू सुलतानचा फोटो लावू नका असं म्हटल्याने जर का सगळं शांत होत असेल तर असं एक विधान करून टाका, सगळ्या गोष्टी शांत होऊ शकतील. काय हरकत आहे? क्रेडिट तुम्हालाच मिळेल. नाही, क्रेडिट आणि डिस्क्रेडिट हा भाग नाही आहे याच्यामध्ये. मी एक पदाधिकारी या नात्यानं जे समाजभान ठेवून जे चाललं बोललं पाहिजे, मी तशाच स्वरूपामध्ये मी बोललं पाहिजे. आणि माझ्या एका वाक्याने कुठे फोटो लावा, कुठे नका लावू, याच्याने कुठले वाद जे आहेत हे कमी होण्याचा प्रश्न नाही. यामध्ये सर्वसमावेशक शिवाजी महाराजांची जी भूमिका होती, आज शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांना कसा महाराष्ट्र अभिप्रेत होता, त्या महाराष्ट्राच्या अभिप्रेत नाही, सपकाळ सर, मला माफ करा, मी तुम्हाला टिपू सुलतानांच्या बद्दल प्रश्न विचारतोय आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगता. माझा प्रश्न असा आहे, टिपू सुलतानचा फोटो लावू नका, जर का वाद होत असेल तर तो टाळूयात, फोटो न लावता. एवढं साधं विधान करता येऊ शकतं का की ज्याच्यामुळे वाद संपतील? आपल्याला वाद होईल असं कोणतंही वागू नये. तो कोणाच्याही फोटो कुठेही लावल्याने वाद असेल तर वाद आपण टाळले पाहिजे, दंगली आपण टाळल्या पाहिजे. मी हे बिलकुल या ठिकाणी जबाबदारी सांगेल. आणि कोणत्याही नॉन इश्यूला इश्यू करण्याकरता हा अस्मिता ही अशा स्वरूपामध्ये हाताळणं हे योग्य होणार नाही. आपण वाद टाळले पाहिजे, हे माझं मत आहे, हा माझा स्वभाव आहे. याकरता मी प्रयत्न देखील करेल. सर, तुम्ही एवढे शांत, संयमी, मी येतो ना, दोन मला एक म्हणा, 2 प्रकारच्या मांडण्या ज्या आहेत त्या टिपू सुलतानांच्या अनुषंगाने होत आहे. बरोबर. काही ज्या चॅनल्स आहेत, इंटरनॅशनल चॅनल्स, त्यांनी टिपू सुलतानांचा जो त्याचा पराक्रम आहे आणि त्याचा इतिहास जो आहे तो बीबीसी सारख्या काही चॅनल जे आहेत ते चालवतात आहेत. काहींनी विकिपीडिया सारखे आपण गेलो तिथे त्यांच्याबद्दलचं चांगलं आहे. तर कुठे त्यांनी कत्तली केल्याच्या अनुषंगानं देखील मांडणी होत आहे. या दोन्हींची एकदा सभ्य, शांत, चांगल्या वातावरणामध्ये आपण चर्चा करू. दोन्ही गोष्टींना लगेच काही ठरवण्याची घाई करण्याचं काही आता ज्वलंत लगेच आपल्याला उद्या आजच निर्णय घ्यायचा आणि उद्याच की करायचं, बरोबर, असं अशी असणारी त्यांची भूमिका नाही. बरोबर. मुळात ज्या व्यक्तीचं नाव संविधानात आहे त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगूया आणि जी दोन्हीकडून आरोप होतोय या संदर्भामध्ये इतिहासाचे तज्ञ बसले पाहिजे, दोन्ही बाजू मांडल्या गेल्या पाहिजे. कुठे चुकीच्या व्यक्तीला आता पुढे आणत असेल तर त्या संदर्भात काय करावं हे सांगितलं पाहिजे. जसं सावरकरांनी त्यांच्या
त्यांचं पुस्तक जे आहे 6 सोनेरी पानं, या 6 सोनेरी पानांमध्ये हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन करण्याचा जो पराक्रम आहे, त्या पराक्रमाच्या अनुषंगाने असं म्हटलं की कावळा बसायला आणि डांग तुटायला, अशा स्वरूपामध्ये स्वराज्य आलं, हे सावरकरांचं वक्तव्य आहे. त्यासोबतच तुम्ही एक अध्याय त्यांनी मधलंच काही जसं बोलू द्या प्लीज. हा ठीक आहे, पूर्ण करा बोला. त्यानंतर त्यांचा एक अध्याय जो आहे तो सभ्य संस्कृती विकृती याच्या अनुषंगाने त्यांनी लिहित असताना स्त्रियांच्या संदर्भामध्ये अत्यंत श्री दाक्षिणाच्या संदर्भामध्ये चुकीचं लिहिलं आणि शिवाजी महाराजांवर थेट टीका केली आहे. आता हे असेही जे आहेत किंवा आता जे ऑर्गनायझरचे जे संपादक 25 वर्ष होते, जे भाजपच्या राज्यसभेचे खासदार होते, जे पॉंडिचेरीचे राज्यपाल होते, यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये हिरो ऑफ द नेशन टिपू सुलतानांबद्दल त्यांनी चांगलं लिहिलंय. ते एक तिथे पुस्तक आहे. तर ही अशी जे सगळे संदर्भ आहेत, या सगळ्या संदर्भांचं आपण नेमकं काय करायचं आणि ते नेमकं करत असताना आपण आपला शांततेने आपला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे का? संविधानाला अभिप्रेत असताना महाराष्ट्र घडवायचा आहे का? थोरा मोठ्यांना शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आपल्याला आणायचं का? ही सगळी या सगळ्या वाईड स्कोप मध्ये या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण विवेकाने चर्चा केली पाहिजे. बरोबर आहे सकपाळ सर, तुम्ही खरंच शांत आणि संयमी अशा प्रकारचे नेते म्हणून तुम्हाला काँग्रेसमध्ये आणि महाराष्ट्रात पाहिलं जातं. तुम्ही जी आत्ता भूमिका घेतली त्यालाच पुढे घेऊन जाताना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की याच्यावर तज्ज्ञांनी चर्चा केली पाहिजे, अनेक इतिहासकारांनी काय लिहिलं पाहिजे, याचे दाखले तपासले पाहिजेत आणि मग निर्णय केला पाहिजे. पण असा निर्णय करेपर्यंत वादाचा विषय बाजूला ठेवायला लागेल ना. म्हणजेच टिपू सुलतानचा फोटो लावणं आणि तो न लावणं हा विषय बाजूला ठेवायला लागेल. तुम्ही सांगून टाका मालेगाव आणि संदर्भात सगळ्या ठिकाणी की जोपर्यंत हा वाद मिटत नाही किंवा जोपर्यंत याचा निर्णय होत नाही खरंच टिपू सुलतान देशभक्त होता का सर माझा प्रश्न संपला नाही. टिपू सुलतान देशविघातक होता, इथल्या लोकांना त्रास देणारा होता का देशाचा खरा प्रेमी होता, सावरकरांसारखा, लोकमान्य टिळकांसारखा, महात्मा गांधीजींसारखा? याचा निर्णय होईपर्यंत टिपू सुलतानचा फोटो महाराष्ट्रात लागता नाही का? मग अशी भूमिका घेऊन टाका. जर का याच्यातनं इतिहासकारांनी सिद्ध केलं की तो सावरकर, टिळक, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा देशभक्त होता, तर लावूया टिपू सुलतानचा फोटो. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? तिथे फोटो लावणाऱ्यांनी मला काही विचारून फोटो लावला नाही. मी त्यांना फोटो नका लावू या दोन्ही गोष्टींनी ते काही थांबतील लावतील हा काही विषय त्याच्यामध्ये आशा नाही. मुळात जे आहे की या संदर्भामध्ये मी कुठलीही उथळ प्रतिक्रिया देणं, वाद टाळले पाहिजे, ज्याच्याने महाराष्ट्र पेटत असेल असं कोणतंही काम कोणीही करता कामा नये, हे माझं आव्हान आपल्या माध्यमातूनच आहे. आणि महाराष्ट्र शांत ठेवत असताना मालेगावकरांनी पण त्याचा विचार करावा, ही माझी त्यांना विनंती वजा सूचना पण राहील, जी आपल्या माध्यमातून मी त्यांना देत आहे. आता त्यांना मी ओळखत नाही तर फोन लावून लगेच सांगितले असतं, पण त्यामुळे मी त्यांनी सांगितल्याने माझ्या लावला किंवा काढला, मी तो काढा म्हणायला, लावा म्हणायला, ह्या ज्या राजकारणी लोक भानगडी करतात आहे आणि बऱ्याच आगीत तेल टाकणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे, यांना आपण कसं नियंत्रण आणू शकतो, हा खरा आजचा कळीचा मुद्दा आहे. बरोबर आहे. नाही, त्या शान ए हिंद ज्या मालेगावच्या उपमहापौर आहेत त्यांच्या संदर्भात तर शासन भूमिका घेईल, कारण पदाधिकारी जर का ते असतील तर प्रशासनही ठरवतं ना की कोणाचा फोटो लावायचा कोणाचा नाही लावायचा. सरकार त्यात योग्य तो निर्णय घेईलच, कदाचित आदेश दिले जातील. पण महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ जाणते, मी आपल्या माध्यमातूनच सांगितलं की वाद निर्माण होतील अशा आशयाचं कृत्य हे मालेगावकरांनी होणार नाही. त्यांनी पण त्यांचे जे आस्था पुरुष असतील, त्यांच्या अस्मिता ज्या असतील त्या त्यांनी सांभाळत असताना महाराष्ट्रातील शांततेच्या अनुषंगानं माझं त्यांना आव्हान राहणार आहे आणि त्यांना तशा प्रकारची माझी विनंती वजा सूचना राहील याचा मी पुनरुच्चार करतो. मात्र कोणी कोणत्या विशिष्ट जातीचे म्हणून ते चुकीचे आणि बोलणारे कोणत्या विशिष्ट जाती आज त्यांच्याजवळ मोठी संख्या आहे, बहुमत आहे, सरकारमध्ये आहे म्हणून बरोबर, हा जो हट्ट आहे जो वाढत चालला आहे, जो अविवेकी आहे, या अविवेकी विचारालाही मात्र आपल्याला कुठेतरी आवर घातली पाहिजे आणि या संदर्भातली चर्चा इतिहास तज्ञ बसले पाहिजे, सरकारने समिती बसवावी. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. फक्त माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे. महाराष्ट्रात सध्या असलेली संतापाची लाट आणि तुम्ही जी शंका व्यक्त केली आहे, एका जबाबदार राजकीय पक्षाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, त्याच्यामुळे तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेमध्ये तथ्यही असू शकतं की महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. सो त्याच अनुषंगानं माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जे आत्ता सगळं वाक्य सांगितलं ते 100% बरोबर आहे. त्याच्यात फक्त एक टिपू सुलतान हा शब्द ॲड करा की टिपू सुलतानचा फोटो लावून वाद होत असेल तर तुर्तास हा फोटो लावू नका, म्हणजे हा विषय तुर्तास संपेल. आत्ता तुम्ही NDTV मराठीवरनं जसं आवाहन केलं तसंच हा एक शब्द ॲड करून फक्त आवाहन करून टाका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपल्या विनंतीच्या अनुषंगानं मलाही त्याला साथ घालत असताना ती त्या माध्यमच कशाला पाहिजे, मी तिथल्याही लोकांशी संपर्क साधू शकेल.
मुळात मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे. मूळ मुद्दा जो आहे तो आपल्या दोघांच्या चर्चेचा किंवा मालेगावचा नाही. त्यांनी माझ्या संदर्भात टिप्पणी करत असताना महाराष्ट्राला चेतावणी दिली आहे. असे बघून घ्या, माझ्या मागे त्यांनी ट्रोलर गँग लावलेली आहे आणि याच्या आधी देखील जातीवर दंगली करण्याच्या, कारण त्यांचं फेल्युअर लपवायचं आहे. ज्या फाईल्स आहेत ते लपवायचं आहे. जो अमेरिकेशी झालेला ट्रेड जो आहे त्या अनुषंगानं त्यांना करायचं आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना त्यांना लपवायचंय. म्हणून हे सरकार या दंगली घडून आणतोय आणि त्याकरता माझ्या बोलण्याने हा वाद उपस्थित झालेला नाही. माझ्या वाक्याला तोडून मोडून माझ्या वाक्यात चुकीचे शब्द माझ्या तोंडात घालण्याचा एक फाजील प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. ठीक आहे. मुळात महाराष्ट्रात वाद निर्माण करणं ही भारतीय जनता पक्षाची एक जी भूमिका आहे, या भूमिकेला आपण आवर कसा घालू शकतो, ठीक हा आहे. आज रोजीचा कळीचा मुद्दा आहे आणि यावर चर्चा झाली पाहिजे. माझी देवेंद्रजींनाही विनंती आहे की काल ते बोलत असताना इतक्या आवेशात आणि असे माझ्यावर इतका द्वेष ठेवून माझ्यावर जे बोलत होते, मी काय बोललो एकदा तपासा. आपण त्याच्यामध्ये असेल तर कुठे राजकीय माणसाने, शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटे बोलतात असं बोलत असताना मला दुःख होतं. त्यांना हे म्हणायचं की छोटे दिल कोई बडा नाही होता, टूटे दिल कोई खडा नाही होता. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फार मुख्यमंत्र्यांची चांगली परंपरा आपल्याला आहे. हा महाराष्ट्र हो. हाताळायचा कसा, नाही. सांभाळायचा कसा, या अनुषंगाने आपण सकारात्मक करा. हो. मला हर्षवर्धनजी, आपल्याला आरोप करण्याची वेळ आली हो. पाहिजे, हे नाही, देखील मला त्यांना या मी ठिकाणी विनंती करायची. एकच फक्त शेवटचा प्रश्न विचारतो. मी तुम्हाला विनंती करूनही तुम्ही टिपू सुलतानचा फोटो लावू नका, त्याने वाद होतोय असं वाक्य काही म्हटलं नाहीत. मला तुमच्याकडनं ती अपेक्षा होती, पण ठीक आहे, काही आपण हरकत नाही. माझं असं वाक्य मी का म्हणावं, असं माझ्याकडून आपल्याला का वधून घ्यायचं नाही, एवढ्याच करता म्हणजे नाही, मी आपल्याला सांगितलं की त्या दोन बाजू आहेत. त्या दोन बाजूतली कोणची माझी बाजू किंवा तुमची बाजू असं नाही, दोन बरोबर बाजू आहे. येतात आहे. आपण आज माध्यमात आहात, बरोबर मी आहे. आज समाजकारणात आहे. तर या दोन बाजूंमध्ये समतोलाचा विषय किंवा सत्याचा विषय, तथ्याचा विषय हा घेऊन आपण दोघांनी चर्चा केली पाहिजे. ठीक आहे. मी नाही, आपण मला म्हणजे तशीच बोलून चर्चा घ्या. करतो. म्हणून तर मी कुठलाही अपशब्द नाही वापरला. तुमच्या अनुभवाबद्दल मला आदर आहे, जो मी वारंवार बोलून दाखवला. शेवटचा प्रश्न फक्त विचारतो, थोडक्यात उत्तर द्या, कारण तुम्हालाही पुढच्या काही मीटिंग्स आहेत. शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्ही आता असं म्हणालात बोलता बोलता की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात तालिबान करायचं आहे किंवा दंगली घडवायचे आहेत भाजपला, हे या माध्यमांच्या चर्चेत आता तुम्ही बोललात. पण तुम्ही किंवा तुमचा कोणीही लोकप्रतिनिधी सभागृहात हे ऑन रेकॉर्ड म्हणायला तयार आहे का? आणि जर का असेल तर अधिवेशन आहे पुढच्या 4 दिवसात, तुम्ही हे ऑन रेकॉर्ड म्हणणार का? निश्चित काँग्रेसचे आमचे लोक त्याचा उल्लेख करतील, सांगतीलही. या सगळ्या प्रयत्न जे चालले आहेत, वेगवेगळे अनेक प्रयत्न आहेत. जमीन लुटण्याचा प्रयत्न आहे, भूमाफिया मोठे झालेले आहेत, ड्रग्जचं मोठं जाळं विणलं जात आहे. ड्रग्जचे जे डीलर आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षाची तिकीट दिली आहेत. पॉस्को सारखे आरोपी जे होते त्यांना कॉप्शन मध्ये केलेले तुम्हाला आहेत. प्रश्न वेगळा विचारला, ठीक आहे, काही मी हरकत नाही. सांगतो ना, हे तालिबानचाच भाग आहे ना, हा सगळा जो आहे की नाही, हा सगळा तालिबानचाच भाग आहे. त्यामुळे बरं. हा काही नुसत्या हिंदू मुस्लिम हा जो खाक्या भारतीय जनता पक्षाकडून जो वापरला जातोय, यासोबत या पडद्याच्या मागे काय चालू आहे? ठीक आहे. जे उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब आहे, यांच्या शेताच्या जवळ ड्रग्जची फॅक्टरी सापडते, त्याच्यात नाही. 43 आरोपी सापडतात. त्यातले ठीक आहे. 40 पण हे सर, तो बांगलादेशी आत्ताचा असतात. आपला विषय नाही. त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांना आत्ताचा- पाठवून दिला जातो. नाही, नाही, नसेल तरी बरोबर आहे. तुमचा मुद्दा असा लक्षात आला, तुमच्या भावना लक्षात आल्या आणि तुमच्या भावना त्याचा मी मान राखतो. एक पत्रकार म्हणून तुमच्या महाराष्ट्राच्या काँग्रेसचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, त्याच्यामुळे तुमच्या भावनांचा आणि म्हणण्याचा मी मान राखतो, आदर करतो त्याचा. तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं, तुम्ही वेळ दिलात NDTV मराठीला आणि तुम्ही भूमिका मांडलीत, याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. जय शिवाजी.